रिटायरमेंट प्लॅनिंग नाव ऐकलं तरी अनेकांना टेन्शन येतं, नाही का? असं वाटतं की हे खूपच अवघड आणि किचकट प्रकरण आहे. पण काय होईल जर असं कळलं की ह्यासाठी एक अगदी सोपा मार्ग आहे? हो, खरंच. पी. व्ही. सुब्रमण्यम यांच्या एका पुस्तकात हाच सोपा मार्ग सांगितला आहे. आणि आज आपण त्याचबद्दल सविस्तर बोलणार आहोत. बघा, लेखक काय म्हणतात, निवृत्ती हा एक टाइम बॉम्ब आहे आणि आपण त्यासाठी खरोखरच तयार नाहीये. किती जबरदस्त वाक्य आहे हे. म्हणजे रिटायरमेंट म्हणजे काहीतरी दूरची आरामात जगण्याची गोष्ट नाहीये. नाही, ते एक आर्थिक आव्हान आहे जे आपल्या सगळ्यांसमोर उभं ठाणणार आहे. मग प्रश्न येतो की आपण नक्की रिटायर कधी होऊ शकतो? याचं एक ठरलेलं उत्तर असतं, नाही का? वय 60 किंवा 65. पण हे उत्तर थोडंसं दिशाभूल करणारं असू शकतं. या पुस्तकानुसार खरं उत्तर तर आपल्याला एकदम चकित करून सोडेल. आणि इथेच या पुस्तकातला पहिला आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो. हा विचार आपल्या रिटायरमेंटकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकतो. हा काही छोटा मोठा बदल नाहीये, ही एक वैचारिक क्रांतीच आहे असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे बघा, फरक काय आहे? जुनी पद्धत सांगते की रिटायरमेंट म्हणजे एक वय गाठणं. पण नवीन पद्धत काय सांगते की रिटायरमेंट म्हणजे एक विशिष्ट रक्कम जमा करणं. लेखकाच्या मते खरं आर्थिक स्वातंत्र्य वयाच्या 60व्या किंवा 65व्या वर्षी मिळत नाही. ते तेव्हा मिळतं जेव्हा आपल्याकडे इतका पैसा जमा होतो की आपण आपल्या आवडीची जीवनशैली जगू शकतो. विचार करा, याचा सरळ अर्थ आहे की रिटायरमेंटचं नियंत्रण आपल्याच हातात आहे. म्हणून आपलं लक्ष वयावर नाही तर त्या रकमेवर असायला हवं. ठीक आहे, मग ती रक्कम जमा कशी करायची, बचत कशी करायची? इथेच पुस्तकातला पहिला नियम येतो, श्रीमंत असल्याचं ढोंग करणं बंद करा. म्हणजे काय, तर खर्च पुढे ढकलायची सवय लावायची. समजा नवीन मोबाईल घेण्याचा विचार मनात आला, तर तो विचार थोडा बाजूला सारून तेच पैसे गुंतवण्याचा विचार करायचा. ही एक खूप साधी पण तितकीच शक्तिशाली सवय आहे. तर हे आहे ते पुस्तक, पी. व्ही. सुब्रमण्यम यांचं रिटायर रिच, ज्यावर आपलं आजचं सगळं बोलणं आधारित आहे. ह्या पुस्तकाचं जे मूळ वचन आहे ते खूपच आकर्षक आहे. आणि ते पूर्ण कसं करायचं हेच आता आपण पुढे बघणार आहोत. 40 रुपये, फक्त 40 रुपये. ऐकायला किती छोटी रक्कम वाटते नाही का? विश्वासच बसणार नाही. पण हाच छोटासा आकडा मोठ्या आर्थिक स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे. ओके, तर मग समजून घेऊया दिवसाला 40 रुपयांचं हे रहस्य काय आहे. ही एवढीशी छोटी सवय, एवढी क्षुल्लक वाटणारी रक्कम प्रचंड संपत्ती कशी निर्माण करू शकते? चला, यात आता आपण खोलवर शिरूया. यामागे आहे चक्रवाढीची शक्ती, द पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. हे काम कसं करतं? बघा, स्टेप्स अगदी सोपे आहेत. रोज छोटी बचत करायची, जसं की 40 रुपये. ती नियमितपणे गुंतवायची आणि मग चक्रवाढ व्याजाला त्याची जादू करू द्यायची. बघता बघता तुमचा रिटायरमेंट फंड तयार होतो. विचार करा, रोजचे फक्त 40 रुपये म्हणजे वर्षाचे होतात 14,600 रुपये. यावर जर समजा 12% रिटर्न मिळाला, तर 30 वर्षांनंतर हीच रक्कम कोट्यावधींमध्ये बदलते. कसं? कारण तुमच्या गुंतवणुकीवर व्याज मिळतं आणि मग त्या व्याजावर सुद्धा व्याज मिळायला लागतं. याच जादूमुळे एक छोटी रक्कम सुद्धा वेळेसोबत प्रचंड मोठी होते. ठीक आहे, संकल्पना तर खूपच भारी आहे, पण आता हे प्रत्यक्षात कसं करायचं? म्हणजे संकल्पनेतून एका ठोस योजनेकडे कसं जायचं? चला, आता आपण काय वरून कसंकडे वळूया आणि स्वतःची एक वैयक्तिक रिटायरमेंट ब्लूप्रिंट कशी बनवायची ते पाहूया. तर आपली योजना तयार करण्यासाठी काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, आपली ध्येय अगदी स्पष्ट आणि लिहिलेली पाहिजेत. दुसरी, आपल्याला नक्की किती पैशांची गरज आहे तो आपला आकडा मोजायला हवा. आणि तिसरी, या पैशांची गुंतवणूक कशी करायची यासाठी एक रिटायरमेंट स्ट्रॅटेजी स्टेटमेंट बनवायला हवं. पुस्तकात यावर खूप जोर दिला आहे की योजना लिहिलेलीच असावी, कारण एकदा कागदावर उतरवलं की आपण आपल्या ध्येयापासून भटकत नाही. आता हे वर्कशीट बघून घाबरून जाऊ नका, हे फक्त एक उदाहरण आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर यात तुमचे स्वतःचे आकडे भरा. म्हणजे प्रत्येकाचं सध्याचं उत्पन्न वेगळं असेल, रिटायरमेंट नंतरच्या अपेक्षा वेगळ्या असतील. त्यामुळे दुसऱ्या कोणाची तरी योजना कॉपी करून चालणार नाही. प्रत्येकाला आपापल्या कमाई आणि खर्चानुसार स्वतःचे आकडे टाकूनच ही योजना बनवावी लागेल. ओके, योजना तर बनवली, पण ती यशस्वी होण्यासाठी काही सामान्य चुका टाळणं खूप गरजेचं आहे. चला तर आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की कोणत्या धोक्यांपासून आपल्या योजनेला वाचवायचं आहे. ह्या काही प्रमुख चुका आहेत ज्या बहुतेक लोक करतात.
पहिली, लाईफस्टाईल इन्फ्लेशन. म्हणजे काय? तर पगार वाढला की लगेच महागडी कॉफी आणि नवीन गॅजेट्सवर खर्च वाढवणं. दुसरी चूक म्हणजे सुरुवातच उशिरा करणं, ज्यामुळे चक्रवाढीच्या शक्तीचा फायदाच मिळत नाही. आणि तिसरी, जास्त परताव्याच्या नादात कुठेही धोकादायक गुंतवणूक करणं. त्या कॉफीचे उदाहरण किती परफेक्ट आहे बघा. महिन्याला 1200 रुपये म्हणजे दिवसाचे किती झाले? बरोबर 40 रुपये. हेच ते पैसे आहेत जे आपलं भविष्य बदलू शकतात. म्हणूनच पुस्तक सांगतं की असे लहान लहान खर्चच आपल्या मोठ्या आर्थिक जहाजाला बुडवू शकतात. ऑस्कर वाईल्ड यांचं हे वाक्य बघा, जे पुस्तकात दिलं आहे. मी तरुण असताना मला वाटायचं की पैसा ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता मी म्हातारा झाल्यावर मला कळलं की तीच खरी गोष्ट आहे. यावर जास्त काही बोलायची गरजच नाही. पैशाचं महत्त्व किती आहे हे या एका वाक्यातून अगदी स्पष्ट होतं. तर हे सगळं ऐकल्यानंतर एकच प्रश्न उरतो. आपली रिटायरमेंट आजपासूनच सुरू होतीये. मग आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आणि उत्तर कदाचित खूप सोपं असू शकतं. कदाचित ते पहिलं पाऊल फक्त 40 रुपये वाचवणं असेल. नक्की विचार करा.